त्यांच्या एक मनात आलं की छत्रपती शिवरायांचं इथं आपल्याला जपानमध्ये काहीतरी करता यावं. तर हा प्रोजेक्ट आमचा ही फार अभिमानाची गोष्ट आहे. नुसताच नगरसेवक नाही झाला तर ते आता आमदार आहे. ते भारतीय वंशाचे असले तरी तिथं ते सर्व्हिसच्या निमित्ताने गेले होते. तिथं जाऊन त्यांनी संपूर्ण भारतीय करून घेतला तर फोटो हे आहे शिवाजी महाराज इंडो जापान शिवस्वराज रथयात्रा या यात्रेची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे. आणि याची मागची जी कल्पना आहे की जपानमध्ये होणाऱ्या स्मारकामध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर आंध्र, तेलंगणा, MP, मध्य प्रदेश, त्यानंतर UP उत्तर प्रदेशमध्ये जाईल. त्यानंतर कुरुक्षेत्राला हरियाणा, त्यानंतर पंजाब, त्याच्यानंतर दिल्ली NCR, त्यानंतर राजस्थान नंतर गुजरात मार्गे ही मूर्ती परत मुंबई येथे राजभवन येथे जाणार असून तिथे या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. संपूर्ण या यात्रेच्या माध्यमातून आम्ही पुणेकर आणि SI ऑर्गनायझेशनचा असा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे की संपूर्ण भारतातील शिवप्रेमींना एकत्र करण्याचा. आमचा कुठलाही बाकीचा हेतू नाहीये आणि प्रत्येक शिवप्रेमी या पद्धतीने जर एकत्र झाले तर शिवरायांचं जे महत्व आज बरेच लोकांना माहिती नाहीये किंवा माहिती असूनही नसल्यासारखं दाखवलं जातं, त्याच्यावर एक फोकस आमचा केला जाणार आहे. आणि शिवभक्तांना एकत्र करून या माध्यमातून या इंडो जापान प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्हाला एक चांगली संधी मिळाली आणि ती निश्चितच आम्ही हे करून घेतोय. आणि याच्याशिवाय जे भारतात आत्ता सध्या जे भारतामधील प्रत्येक राज्यामध्ये महाराजांची कीर्ती आहेच आहे, पण त्याला थोडासा उजाळा देऊन ती आणखीन कशी जास्त पसरवता येईल किंवा महाराजांचे विचार येणाऱ्या पिढीला कसे पोचवता येतील. कारण हल्लीच्या पिढीला तो प्रॉब्लेम झालेला आहे, काही इतिहासच माहिती नाही मुलांना बी आपल्या. तर तो इतिहास आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. तो वेगवेगळ्या माध्यमातून असेल, रथयात्रा असेल, काही डॉक्युमेंटरीज असतील, काही युट्यूबच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून पुतळ्याचं अनावरण जे आहे ते 8 मार्च रोजी जपानचे राजा त्यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा करून तिथं अनावरण करण्यात येणार आहे. भारतातल्या आम्ही आमंत्रित केलेल्या व्यक्तींमध्ये माननीय पंतप्रधानजी मोदीजी आहेत, त्यानंतर परराष्ट्र मंत्र्याचे माननीय जयशंकर जी आहेत, त्यानंतर माननीय ज्योतिरादित्य शिंदेजी आहेत, याशिवाय माननीय नितीनजी गडकरी आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत, आपले सांस्कृतिक कला मंत्री आता नुकतेच हे झालेले आशिष शेलारजी आहेत, टुरिझम मिनिस्टर आहेत. अशा बऱ्याच राजकीय व्यक्तींना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. आता त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते आम्हाला नियोजन करून कळवतील. आणि दुसरं एक वैशिष्ट्य, ही यात्रा, ही जी मूर्ती आहे किंवा या यात्रेचा जो काही खर्च आहे हा सगळे शिवप्रेमींनी केलेला आहे. हा सगळ्या लोकवर्गणीतून आम्ही या मूर्तीची निर्मिती करण्यात आलेली आहे.
या यात्रेचा खर्च करण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला सगळे शिवभक्तच आम्हाला मदत करतात. ते याला कुठलंही राजकीय आम्ही हे घेतले. इथून पुढं जी ज्या ज्या राज्यातून यात्रा जाणार आहे तिथल्या शिवभक्तांना शिवप्रेमींना आमच्या संस्थेतर्फे आम्ही आवाहन करतो की या रथयात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि शिवरायांची कीर्ती जगभर पसरूया आपण सर्व मिळून. धन्यवाद. जय शिवराय. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा जपान मधील राजधानी टोकियो या ठिकाणी विराजमान होत आहे आणि ह्या पुतळ्याचं पूर्ण भारतभर प्रदर्शन करून हा पुतळा जपानला जाणार आहे असा संदेश मला मिळाल्यानंतर या आयोजकाला मी विनंती केली की हा पुतळा नांदेड या ठिकाणी यावं, नांदेड वासियांना जपानमध्ये होणाऱ्या पुतळ्याचं दर्शन व्हावं. त्यानिमित्त ते रात्री 3 वाजता आले. त्या पुतळ्याचं त्यांनी स्वागत केलं आणि त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था केली. आजचा प्रोग्राम हा शिवाजी महाराजांचा पुतळा गुरुद्वाऱ्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी त्यांना स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी 4 ते 6 वाजेपर्यंत पुतळ्याचं दर्शन लोकांना होईल आणि त्या ठिकाणी तिथं कार्यक्रम करून या पुतळ्याची सांगता करून हा पुतळा नागपूरला रवाना होणार आहे.